कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची मुदत 1.25 वर्षाची असेल। त्यामध्ये समाजातील विविध घटकातील मान्यवरांना संधी दिली जाईल अशी माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। तर खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत किंवा शासन नियुक्त प्रतिनिधी घेण्याबद्दल आपले प्रयत्न सुरू आहेत असं सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार आज पक्ष कार्यालयात पार पडला। त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विविध विषयांवर मतं मांडली। कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची मुदत 1.25 वर्षाची असेल। त्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील अभ्यासू आणि मान्यवरांना संधी दिली जाईल असं स्पष्ट केलं। संख्याबळाप्रमाणे बीजेपीला 3 मिळाले। आम्ही निर्णय केला आहे की प्रत्येकाला 1.25 वर्षाची टर्म द्यायची, कारण स्वीकृत हा काही अधिकार नाही। जे प्रत्यक्ष निवडून येऊ शकत नाहीत असे काही समाज आहेत, असे काही कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडून येण्याच्या रणांगणात उतरवता आलं नाही, अशांना एका अर्थाने 1.25 वर्ष महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळावी। 3ला मल्टिप्लाय बाय 4 असे 12 जणांना नजीकच्या 5 वर्षामध्ये संधी देणार आहोत। त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आम्ही करणार आहोत जी संपूर्ण महाराष्ट्र फॉलो करेल, ते म्हणजे शहरात राहणारा सिंधी समाज, शहरात राहणारा गुजराती समाज, शहरात राहणारा राजस्थानी समाज, शहरात राहणारे काही छोट्या जाती की ज्यांना अशा प्रकारच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरता येणार नाही, अशा जाती अशांना या 12मध्ये नजीकच्या काळात आम्ही प्राधान्य देणार आहोत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोगल बादशाह टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे। त्यातून सपकाळ यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नामदार पाटील यांनी दिलाय। हर्षवर्धन सपकाळांनी केलेलं स्टेटमेंट, केलेलं विधान हे अत्यंत त्याला जाहीरपणे शब्द वापरता येणार नाही, परंतु टोकाचा निषेध व्यक्त करणारं वाक्य आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जे आक्रमक आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना मारलं, बाटवलं, राज्य केलं, लुटलं, अशी तुलना करणं हे मला कळत नाही की ज्या बुद्धीतून हे शब्द बाहेर पडतात त्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। त्यामुळे महाराष्ट्रभर काही बीजेपीने कार्यक्रम वगैरे दिला नाही, पण उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेले आहेत। नुसते बीजेपीचे लोक बाहेर पडले असं नाही, तर जो कोण छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असणार आहे, ज्यांच्यामुळे आपण आहोत असं मानणार आहे, असा प्रत्येक जण रस्त्यावर उतरणार याची काँग्रेसने तयारी ठेवावी। खासदार धनंजय महाडिक यांनीही पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत किंवा शासन नियुक्त प्रतिनिधी घेण्याबाबत आपले प्रयत्न सुरू आहेत असं सांगितलं। तो आमचा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीनं महापालिकामध्ये स्वीकृत सदस्य असतात त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा स्वीकृत किंवा शासन नियुक्त सदस्य असले पाहिजे। यासाठी आम्ही आता मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत।